नमस्कार. आज 23 मार्च 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, लोकशाहीसाठी माध्यम स्वातंत्र्य आवश्यक. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचे ठाम मत. रामनाथ गोयंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्डचे वितरण वगैरे, त्या वितरण सोहळ्यामध्ये डी वाय चंद्रचूड यांनी त्यांचं मत वगैरे मांडलं की लोकशाहीसाठी माध्यम स्वातंत्र्य अत्यावश्यकच आहेत. ओके. त्यानंतर आता ते कशासाठी उद्देशून वगैरे म्हटले त्याबद्दल आपण डिस्कशन वगैरे जास्त डिटेल वगैरे करणार नाही, परंतु पहा याचं बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे जे काही आहे ते आर्टिकल 19 वरती आपल्याला सांगता येतं. आर्टिकल 19 मध्ये काय काय कलम वगैरे आहेत ते एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके. त्यानंतर पुढे या कोरोना स्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बातमी म्हटलेली आहे. पहा, अगदीच द हिंदूमध्ये पण फ्रंट पेजला तीच बातमी आलेली आहे. म्हणजे फर्स्ट बातमी तीच आहे की कोविड-19 पॅन्डेमिक इज फार फ्रॉम ओव्हर. म्हणजे अगदी आपल्याला वाटत असेल की कोविड-19 वगैरे संपलेला आहे, परंतु अद्याप तो संपलेला नाही आहे. त्यामुळे काळजी वगैरे घेणं हे अगदी गरजेचंच आहे, असं त्यांचं म्हणजे त्यांनी काल आढावा वगैरे घेतलेला आहे. त्यानंतर आजच्या लोकसत्तामध्ये अन्य न्यूज वगैरे इथून काहीच गरजेचं नाही, त्यामुळे आपण फास्ट फॉरवर्ड वगैरे करूयात. त्यानंतर पहा, इथे एक दुसरी न्यूज आहे की बिल्किस बानो यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी पहा विशेष खंडपीठ म्हणजे विशेष खंडपीठ वगैरे तयार करण्यासाठी वगैरे मंजुरी देण्यात आलेली आहे. मग अद्याप खंडपीठ वगैरे बसलेलं नाही आहे, परंतु जेव्हा बसेल व जेव्हा ही केस सुनावणीसाठी वगैरे सुप्रीम कोर्टाच्या बेंचकडे येईल तेव्हा आपण याबद्दल चर्चा वगैरे करूयात. परंतु आता फक्त लक्षात घ्या की बिल्किस बानोचं जे प्रकरण वगैरे होतं त्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने पण त्याला मान्यता वगैरे दिलेली आहे. एक नवीन खंडपीठ वगैरे त्यांची सुनावणी करणार आहे. ओके. त्यानंतर लोकसत्तामधील जे लेख वगैरे आहेत त्यातून काहीही गरजेचं नाही, परंतु इथे एक देण्यात आलेलं आहे विश्लेषणमध्ये इराक युद्धामुळे काय साधले. आता पहा, अमेरिका आणि तुम्ही मला माहिती असेल की सेंट्रल एशियन जे कंट्रीज वगैरे म्हणतो किंवा आपण जे मिडल ईस्ट सॉरी फॉर दॅट जे मिडल ईस्टमधील जे कंट्रीज वगैरे आहेत. आता पहा 1947मध्ये भारत ज्या पद्धतीने स्वातंत्र्य झाला अगदी त्याच धर्तीवर पहा ब्रिटननी अगदीच वसाहती वगैरे जिथं जिथं होते, कारण वसाहती वगैरे त्यांना सांभाळणं आता अशक्यप्राय होत होतं. या निमित्ताने त्यांनी काय केलं, वसाहतींना स्वातंत्र्य वगैरे देऊन ते तिथून निघून गेले. मग अगदीच आफ्रिकामधील जे कंट्रीज वगैरे जसं की इजिप्त वगैरे तिथून पण अगदीच ब्रिटन वगैरे काय झालं तिथून बाहेर निघाले. बाहेर निघताना त्यांनी म्हणजे अगदीच ज्या पद्धतीने म्हणजे गेल्या वर्षी पहा अमेरिका ज्या पद्धतीने अफगाणिस्तानमधून वगैरे बाहेर निघालं अगदी त्याच पद्धतीने ब्रिटन पण बाहेर निघालं. म्हणजे भारताची पण स्थिती तीच अवस्था केलेली होती ना. भारताचं पार्टिशन केलं, ब्रिटननी तेच केलेलं आहे. म्हणजे जेथे जेथे वसाहती होत्या तिथे काहीतरी कुरापती वगैरे करण्याचं काम त्यांनी बेसिकली केलेलंच आहे. मग पहा मिडल ईस्टमधील पण काही राज्य वगैरे स्वतंत्र झाले, म्हणजे काही देश वगैरे स्वतंत्र झाले. मग त्याच काळात नामचं फाउंडेशन वगैरे आहे पहा. म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी नाम म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट वगैरे स्थापित केली. परंतु त्यापैकी पहा जे जे जवाहरलाल नेहरू यांना सपोर्ट केलेले नेते होते ते पुन्हा जाऊन जेल वगैरे झाले किंवा त्यांचं अस्तित्व नष्ट वगैरे झाल्यासारखं आहे. परंतु जवाहरलाल नेहरू हे एकच पर्सन वगैरे होते, त्यांनी नाम म्हणजे जे नॉन अलाइनमेंट मुवमेंट वगैरे जी आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने पुढे आणलेली होती किंवा उदयास वगैरे ठेवलेली होती. परंतु बाकीचे जे देश वगैरे म्हणतात मी जसं इजिप्त वगैरे आहेत त्यांनी ते नॉन अलाइनमेंट मुवमेंट वगैरे परिपूर्णरित्या तत्वावर वगैरे ते नेऊ शकले नाहीत, कारण पहा अमेरिकेचं इंटरव्हेन्शन वगैरे तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. आता ही जे सर्व काही आहे जे MPSCचे विद्यार्थी आहेत आता त्यांना तर अगदीच म्हणजे हे खूप डीपमध्ये वगैरे जाईल किंवा त्यांच्या डोक्यावरून पण जाऊ शकतं, कारण त्यांनी वर्ल्ड हिस्ट्रीचा वगैरे कदाचित अभ्यास केलेला नसेल. परंतु हे सर्व काही आहे किंवा GSचे पण विद्यार्थी पहा UPSC GSमध्ये पण एवढं डीपमध्ये कधी गेलं नसाल, परंतु पहा हे आपल्याला कधी हिस्ट्री ऑप्शनलचे जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांना हे अगदी असतं. ओके. मग पहा आता जे जनरल हिस्ट्रीचे पण आहेत त्यांना फक्त एक ओव्हरव्ह्यू वगैरे देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर पहा झालं काय, तर अगदीच सर्व देश वगैरे स्वातंत्र्य झाले व भारताने पण नॉन अलाइनमेंट मुवमेंट वगैरे ह्याची स्थापना वगैरे केली. आता पहा मिडल ईस्टमध्ये कोणते कोणते देश वगैरे येतात ते एकदा पाहून घ्या. तर इथे पहा इजिप्त, सौदी अरेबिया, जॉर्डन, सिरिया, इराक, इराण, त्यानंतर टर्की घेतलं आपण, त्यानंतर ओमन, येमन, सौदी अरेबिया, युनायटेड म्हणजे UAE वगैरे जे काही आहेत हे जे राष्ट्र आहेत पहा यांना म्हणतो आपण मिडल ईस्ट. व हे झाले सेंट्रल एशिया म्हणजे उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान वगैरे. ओके. तर हे अशा पद्धतीने पहा आता हे मिडल ईस्टमधील राज्य आहेत. मग पहा इजिप्त त्यांचं पण म्हणजे ते स्वतंत्र वगैरे झाला. मग त्यानंतर म्हणजे तिथून पण वसाहती वगैरे निघून गेल्या. मग त्यानंतर पहा
वसाहती तिथून निघून गेल्यानंतर अगदीच अमेरिकेला तिथे जागा वगैरे पोकळी निर्माण झाली. कारण पहा, त्याच दरम्यान काय झालं होतं तर शीतयुद्धाला चालू झाली होती. म्हणजे वर्ल्ड वॉर सेकंड सेकंड खतम झाला व तिथून काय झालं शीतयुद्ध, म्हणजे शीतयुद्धाला वगैरे सुरुवात झाली तिथून. मग पहा, रशिया इथं इंटरव्हेन्शन वगैरे करण्याचा प्रयत्न करत होता, रशिया वरून वगैरे खाली येण्याचा प्रयत्न करत होता, बरोबर, ब्लॅक सी मधून. आता ब्लॅक सीच्या वर गेल्यानंतर तुम्हाला रशियाच लागतो. मग पहा, रशिया खाली येण्याचा प्रयत्न करत होता टर्कीकडे वगैरे. मग अमेरिकेला त्याची वगैरे भीती वाटली, त्यामुळे मिडल ईस्टमध्ये काय केला, अमेरिकेने डायरेक्टली इंटरव्हेन्शन वगैरे करण्याचा प्रयत्न चालू केला. ओके, मग मिडल ईस्टमध्ये म्हणजे त्यांचं रशियाचा दबदबा तिथं वाढू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यानंतर पहा, जे मिडल ईस्टमधील जे नेते वगैरे होते, मोठे नेते वगैरे होते, त्यांनी आर्म्स वगैरे सप्लाय करण्याचं काम केलं अमेरिकेने. ओके, आर्म्स वगैरे सप्लाय केलं. मग त्यातीलच एक नेता होता सदाम हुसेन. ओके, आता सदाम हुसेन, ओके, यांनी काय केलं, पाचारण वगैरे केलं, किंवा याला मोठं वगैरे करण्यात कुणाचा हात होता तर अगदीच अमेरिकेचा वगैरे इथं हात आहे. हे जे इराक आहे, या इराकमध्ये अगदीच सदाम हुसेनचं राज्य वगैरे त्यांनी प्रस्थापित करण्यामध्ये वगैरे अगदीच त्यांना मदत वगैरे केली. त्यानंतर इथे आता इस्रायल वगैरे येतं, म्हणजे हे यांची पॉलिटिक्स वगैरे जी काही आहे ना, इथे अमेरिकेचं इंटरव्हेन्शन वगैरे जास्त आपल्याला पाहायला मिळालं. ओके, मग पहा, जेव्हा अमेरिकेने या सदाम हुसेनला वगैरे अगदीच चांगल्या पद्धतीने मोठं वगैरे केलं व तो पुन्हा ऐकनासा वगैरे झाला, व पहा 1991ला रशियाचं डिसइंटिग्रेशन वगैरे झालं व कोल्ड वॉर वगैरे इथं संपलं. ओके, कोल्ड वॉर संपल्यानंतर अगदीच सदाम हुसेनला तर यांनी काय केलं होतं, मोठं केलं होतं अमेरिकेने. परंतु आपण काय केलं, कोल्ड वॉर तर संपला. मग कोल्ड वॉर संपल्यानंतर हे आर्म्स वगैरे त्याचं काय काम करायचं, मग सदाम हुसेनला तर आता त्याला आर्म्स वगैरे दिलं, मग आता सदाम हुसेन त्याच्या डोक्यावर तर बसणार हे अमेरिकेला लक्षात आलं. मग पहा, त्याच दरम्यान झालं 2001ला काय झालं, त्यांच्यावरती अटॅक झाला, अमेरिकेवरती काय झाला, अटॅक वगैरे झाला, बरोबर. म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती वगैरे त्यांचा अटॅक झाला. मग ते अटॅक वगैरे झाल्यानंतर यांना अगदी समजलं की आपण काय चूक वगैरे केली. आता अगदीच अमेरिकेने आरोप वगैरे खोटी लावलेली होती की सदाम हुसेनने वगैरे त्यावरती म्हणजे ट्रेड सेंटरवरती वगैरे त्यांचा हल्ला केला. अगदी तसा झाला नव्हता, म्हणजे त्याची कारणं वगैरे त्यांना मिळाली नव्हती. परंतु सद्दाम हुसेनला अमेरिकेला कसं पण करून खतम करायचं होतं, त्यामुळे त्याचा आरोप वगैरे याला लावला, सद्दाम हुसेनवरती वगैरे तो आरोप लावला व त्याला खतम करण्याचं वगैरे काम केलं. आता अगदीच तशाच पद्धतीने पहा, आता जसं अफगाणिस्तानमध्ये आज झालेली स्थिती आहे. ओके, अफगाणिस्तानमध्ये जे तालिबान वगैरे आहे, तालिबानला मोठं करण्यामध्ये हात कोणाचा आहे, सर्वात मोठा हात आहे तो USA आहे. युएसएने कोणाला दिलं काम, सर्व काही तर पाकिस्तानला दिलं. पाकिस्तानने तालिबान संस्था वगैरे अफगाणिस्तानमध्ये जाऊन सगळ्यात चांगल्या पद्धतीने वगैरे उभारली. परंतु आता त्याच्या जेव्हा डोक्यावर वगैरे बसण्याची वेळ वगैरे आली, अमेरिकेला वाटलं की आता हे आमच्या डोक्यावर वगैरे बसू शकतील, तेव्हा काय केलं, अफगाणिस्तानमधून वगैरे त्यांनी तसंच सर्व काही सोडून देऊन ते वापस पळून गेले. अगदी त्याच पद्धतीने पहा, इराक आहे, इराकमध्ये पण त्यांची तीच अवस्था वगैरे झाली होती. सद्दाम हुसेन अगदीच चांगल्या पद्धतीने मोठा माणूस वगैरे झाला, म्हणजे तिथे त्याला अगदीच मोठं वगैरे करण्यात काम म्हणजे हात कोणाचा होता तर USA होता. मग USA हात असताना पुन्हा त्यांनी काय केलं तर त्याला अगदीच म्हणजे त्याला मध्यरात्रीतूनच हत्या वगैरे त्याची करण्यात आली व अमेरिकेने वगैरे त्याची हत्या वगैरे करताना सर्व काय केले, म्हणजे जे कायदे वगैरे होते, इंटरनॅशनल लॉज वगैरे होते, सर्व पायदळी वगैरे तुडवलेले आहेत त्यांनी. ओके, अफगाणिस्तानची पण तीच कंडिशन वगैरे त्यांनी करून सोडलेली आहेत. ओके, म्हणजे पहा, मी जे अमेरिकेच्या विरोधात वगैरे बोलतोय त्याचं हेच कारण आहे, कारण पहा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तर तुम्ही हे नक्की शिकणारच आहात. ओके, अमेरिका जिथे पण जाताना असंच करतं, म्हणजे त्याला हिस्ट्री तर अमेरिकेला जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हिस्ट्री तर नाही आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपली सिव्हिलायझेशनची हिस्ट्री वगैरे राहिलेली आहे व माणूस पहा इतिहासातून खूप काही गोष्टी वगैरे शिकू शकतो. अमेरिका हे शिकू शकत नाही की आपण इतिहासामधून वगैरे काय चुका केली, कारण त्यांना इतिहासच नाही आहे स्वतःचा. ओके, तर हे अशा पद्धतीने, म्हणजे पहा ना तुम्ही, ब्रिटनमधून तिकडे 13 वसाहती जे स्थापन वगैरे झालेल्या होता. ओके, USAचा इतिहास नाही, म्हणजे तशा पद्धतीने इतिहास नाही, कारण पहा ते ब्रिटनचे भाऊ अशा पद्धतीने काम करतात. ओके, त्यानंतर पहा इथे देण्यात आलेला आहे 19-20 मार्चच्या मध्यरात्री, म्हणजे 20 वर्षापूर्वी 19-20 मार्चच्या मध्यरात्री इराकमध्ये सैन्य घुसवले. सद्दाम हुसेन याची सत्ता उलटवून टाकण्यासाठी हे युद्ध छेडले गेले. 3 आठवड्यांनी एका तळघरातून दडून बसलेल्या सद्दाम हुसेन याला अटक झाली आणि हे युद्ध संपले. मात्र युद्धाने नेमकी काय साध्य केले याचे उत्तर अद्याप आपल्याला मिळालेले वगैरे नाही आहे. मग त्यानंतर पहा इराक झालं इथं, मग त्यानंतर इराण पण तशाच पद्धतीने यांची नजर आहे अमेरिकेची. मग त्यानंतर पहा आता इथे चाबहार पोर्ट वगैरे जे आपण काल म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एकदा लेख वगैरे आलेला होता. पहा चाबहार पोर्ट वगैरे जे आहे ते लवकरात लवकर ओपन वगैरे करावं असं त्यांचं मागणी होती. पहा तर इथं आहे आपला इंडिया. ओके, पाकिस्तान इथं आहे, पाकिस्तानच्या बाजूलाच इंडिया असतो. मग त्यानंतर पहा इथे चाबहार पोर्ट व इथं आहे अफगाणिस्तान. मग
आपल्याला चाबहार पोर्ट वगैरे करायचं कारणच काय तर इथून आपण डायरेक्टली अफगाणिस्तानमध्ये वगैरे कनेक्शन ठेवू शकतो. यासाठी आपल्याला बेसिकली चाबहार पोर्टची वगैरे गरज आहे. ओके, त्यासोबतच पहा आणखीन जर बेसिकली जर पाहिलं तर ट्रम्प जेव्हा होते तेव्हा ट्रेड वॉर वगैरे चालू झालेला होता. ट्रेड वॉर चालू झाल्यानंतर पहा इराणसोबत जे आपण म्हणजे तेल विक्री वगैरे करणार होतो ते आपल्याला यामुळेच त्यांनी बंद वगैरे करायला लावली. कारण पहा अमेरिकेला वाटतं की माझंच दबदबा वगैरे या मिडल ईस्टमध्ये वगैरे असावं. त्यासाठीच पहा आता इथे गेल्यानंतर पहा म्हणजे वरी गेल्यानंतर तुम्हाला काय येईल तर युक्रेन येईल. युक्रेनमध्ये पण माझंच दबदबा असावं यासाठी काय केलं त्यांनी युक्रेनला वगैरे आर्म्स सप्लाय करत आहेत सध्याला. परंतु तिथे पण जाऊन म्हणजे तिथे रशियाचं आता सध्याला इन्व्हेजन वगैरे होत आहे. मग सगळीकडे जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर अमेरिका हेच प्रॉब्लेम करतं, म्हणजे कुठेही जाऊन तुमचा मोठा भाऊ बनण्याचा वगैरे प्रयत्न करतं. आता अगदीच त्याच बेसिसवर पहा द हिंदूमध्ये आज एक न्यूज आलेली आहे. इंडिया चायना बॉर्डर इश्यू कॅन नॉट बी सॉल्व्ड विथ थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट इन वॉय. आता पहा इथं जे चायनाचे जे एम्बसी वगैरे जे अधिकारी वगैरे त्यांनी हे नाव वगैरे दिले माजी वगैरे काहीतरी त्यांचं नाव आहे ते आपल्याला वाचता येणार नाही. परंतु पहा यांनी पण तेच म्हटलेलं आहे की दुसऱ्या देशाचं इंटरव्हेन्शन वगैरे जे इंडिया वर्सेस जे चायना वगैरे बॉर्डर इश्यू वगैरे सध्याला जे झालेला आहे त्या बॉर्डर इश्यूमध्ये वगैरे कोणाचं दुसऱ्या व्यक्तीचं वगैरे इंटरव्हेन्शन वगैरे असू नये असं त्यांचं मत आहे. व हे अगदी गरजेचं आहे. पहा आपण काय करतोय सध्याला ऑकस करतोय. ओके, ऑकस त्यानंतर क्वाड. ओके, त्यानंतर अगदीच अन्य जे काही म्हणजे इंडिया पॅसिफिक म्हणजे इंडो पॅसिफिक वगैरे जे काही करार वगैरे आहेत आपले म्हणजे आपण दुसऱ्यासोबत जाण्यापेक्षा म्हणजे आपण कोणासोबत जातोय जास्त करून USA सोबत वगैरे आपण जास्त क्लोज जाण्याचा वगैरे प्रयत्न करतोय. परंतु पहा भारताला पण हे समजलं पाहिजे. कारण पहा जेव्हा 1972 म्हणजे पाकिस्तानचे आपण 2 तुकडे वगैरे केलेले होते इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये जे 2 तुकडे वगैरे झाले. ओके, त्यांचा भूगोलच बदलून टाकला आपण. मग त्या पाकिस्तानला कोणी मदत केली होती तर USAने त्यांना मदत केली होती. मग भारताला पण हे समजायला हवं की पाकिस्तान म्हणजे जे USA आहे तो आपला मोठा भाऊ नाही आहे. ओके, तो आपला खरा जर पाहिला आपण त्यांची वर्ल्ड हिस्ट्री वगैरे जिकडे तिकडे जर आपण त्यांचे म्हणजे पावलं कशा पद्धतीने पडली वगैरे हे जर सर्व आपण जर पाहिलं तर ते USA आपला मोठा भाऊ नाही आहे हे आपल्याला भारताला अगदी समजायला हवं आहे. ओके, आणखी याच्या पुढे जर गेल्यानंतर आपल्याला एक सांगता येईल म्हणजे याच्या पूर्वीही मी क्लासमध्ये बोलले असेल की पहा USAला काय वाटतं तर आता जर तुम्ही एशियाचा मॅप वगैरे जर पाहिला तर एशियामध्ये चायना आणि इंडिया जर एकत्र आले. ओके, इंडिया आणि चायना यांनी जर म्हणजे ट्रेडसाठी वगैरे जर थोडंसं म्हणजे ज्या पद्धतीने आता आपल्याकडे चिप्स वगैरे तुटवडा आहे बरोबर. मग चिप्सचा तुटवडा असल्यानंतर आपण जर चायनासोबत वगैरे जर जाऊन त्यांच्यासोबत थोडंसं जर म्हणजे मित्रतेचे संबंध वगैरे जर ठेवले तर प्रॉब्लेम काय होईल पहा चिप आणि जे अन्य मॅन्युफॅक्चरिंग हब वगैरे आहे त्यामध्ये एशिया काय होईल पुढे जाईल. ओके, एशिया पुढे गेल्यानंतर मग अमेरिकेला वगैरे ते म्हणजे झेपणारं वगैरे आहे का तर ते बिलकुल नाही आहे. ओके, मग त्यामुळे काय करतं पहा दोघात तिसरा अगदी त्या पद्धतीने इथं म्हणजे काम वगैरे USA वगैरे करण्याचा प्रयत्न चालू आहे. जर पहा अगदीच चायना पण सिव्हिलायझेशन आहे व इंडिया पण सिव्हिलायझेशन वगैरे त्यांची हिस्ट्री वगैरे त्या संदर्भात आहे. परंतु पहा जर त्या म्हणजे त्या दोघांमध्ये भांडण वगैरे लावण्याचं मेन बेसिकली जर काम कोणी करत असेल तर ते अगदीच USA वगैरे करत आहे. त्यानंतर पहा आज आपण चिप कुणाकडून घेत आहोत चिप जे हब वगैरे जे काही आहे ते आपण तैवानकडून घेत आहोत. व तैवानचं आणि कोणाचं भांडण आहे तैवान आणि चायनाचं भांडण आहे ते कोणामुळे लागलेलं आहे USA व पहा आपण USA कडे गेलं मग त्याबरोबर आपल्याला काय भेटली तैवानकडून चिप वगैरे भेटली. म्हणजे अशा पद्धतीने आपला दुसऱ्या इश्यूमध्ये वगैरे गुंतवण्याचा वगैरे प्रयत्न इथं सध्याला आपलं म्हणजे बेसिकली USA वगैरे करताना आपलं इथं बेसिकली दिसत आहे. म्हणजे इतिहासातून आपण काय शिकलो आता पहा अगदीच इतिहासातून आपण म्हणजे शिकणं हे गरजेचं असतं. अन्यथा म्हणजे त्या गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीचा असू द्या किंवा त्या राष्ट्राचा वगैरे विकास होऊ शकत नाही हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. मग अगदी त्याच पद्धतीने पहा इतिहासातून आपल्याला USA सोबत किती जायचं मग किती कमी जायचं वगैरे हे सर्व काही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सुरुवात करूयात आजचं द हिंदू. आता पहा द हिंदूमध्ये आपण पहिली बातमी वगैरे घेतलेली आहे. आय थिंक हे फ्रंट पेज काही गरजेचं नाही आपल्यासाठी. ओके, त्यानंतर पहा ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे. त्यानंतर पुढे या गुजरात लॉ मेकर्स सीक चेंजेस इन लॉ रेग्युलेट लव्ह मॅरेजेस मॅन्डेटरी सिग्नेचर्स ऑफ पॅरेंट्स. ओके, आता पहा हे पण एक अगदीच म्हणजे मजेशीर टॉपिक वगैरे म्हणू शकतो आपण. परंतु यामध्ये पण पहा आता यामध्ये पण ओपन माइंडेड वगैरे चर्चा जर ठेवली तर अगदी बेस्ट राहील. ओके, कारण पहा यामधील काही शब्द आहेत या शब्दांच्या भोवतीच मी तुम्हाला फिरवण्याचं वगैरे किंवा थोडंसं त्या भोवतीच तुम्हाला सांगण्याचा वगैरे एक प्रयत्न करणार आहे. ओके, तर पहा प्लीज ओपन माइंडेड वगैरे राहत चला. तर पहा आता झालेलं काय तर जेव्हा बिल वगैरे पास करणार आहेत किंवा बजेटरी सेशन वगैरे सध्याला गुजरात विधानसभेमध्ये वगैरे चालू आहे. मग गुजरात विधानसभेमध्ये बजेटरी सेशनबद्दल वगैरे चर्चा जेव्हा चालू होती तेव्हा त्यामध्ये एक बिल वगैरे प्रस्ताव वगैरे त्यांनी मांडलेला आहे. मग प्रस्तावामध्ये त्यांनी जी काही गोष्टी ठेवल्या आहेत ते पहा तर
sorry, boys and girls that they said required the government's intervention, marriages solemnized without the consent of parents add to criminal crime rate in the state. If such marriages are registered with the consent of parents, the crime rate would see a drop of 50% said. ओके, म्हणजे त्यांचे जे मंत्री वगैरे होते त्यांनी म्हटले की आता जे सध्याला बॉय आणि जे गर्ल वगैरे आहेत ज्यांचं लव्ह मॅरेज वगैरे होतं, ओके, लव्ह मॅरेजमध्ये जे बॉय आणि गर्ल वगैरे आहे त्यांचं जे क्राईम रेट वगैरे आहे ते वाढलेलं आहे असं त्यांचं बेसिकली मत आहे. त्या गुजरात विधानसभेमधील एका मंत्र्याचं वगैरे, ते आता मी तिथं जास्त डीपमध्ये जात नाही, परंतु तिथे जे चर्चा वगैरे झाली ते. ओके, मग त्यांचं आणखीन एक मत आहे, जर आपण तिथे पॅरेंट्सचं कन्सेंट वगैरे जर कंपल्सरी केलं तर हे क्राईम रेट वगैरे घटण्यामध्ये वगैरे मदत होईल. 50% ड्रॉप आउट म्हणजे 50% क्राईम रेट वगैरे कमी होईल असं यांचं बेसिकली इथं मत आहे. पहा, आता पहा, लव्ह मॅरेज करायचं आहे, ए आणि बी असे दोन व्यक्ती वगैरे आहेत, किंवा ए गर्ल आणि बी बॉय वगैरे आहेत असं आपण कन्सिडर करूयात. मग या दोघांना जर लव्ह मॅरेज वगैरे जर करायची असेल तर इथं काय करावं लागेल, तुम्हाला पॅरेंट्सची वगैरे सिग्नेचर मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे तालुका लेवलवरती जे काही ऑफिस वगैरे असेल ती. ओके, मग पहा, इथे जर पॅरेंट्सची सिग्नेचर वगैरे जर मॅन्डेटरी केली आपण तर काय होईल पहा, तर अगदीच इंटरव्हेन्शन तर अगदी होणार आहे, किंवा पॅरेंट्सचं वगैरे इथं काय सहमती असेल असं यांचा एक प्रस्ताव वगैरे आहे. परंतु पहा, आता हा जो कायदा जर बनला, ओके, हा कायदा बनला व कायदा जर कोर्टामध्ये वगैरे जर गेला तर इथं प्रॉब्लेम कुठे होणार आहे. पहा, यांनी जे काही शब्द बोललेत पहा, त्यामुळेच मी याला पूर्ण हायलाईट केलेलं आहे. रिक्वायर्ड द गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. ओके, रिक्वायर्ड द गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. आता पहा, आर्टिकल 21 काय सांगतं तुमचं. आर्टिकल 21मध्ये तुम्हाला राईट टू लाईफ आहे, राईट टू लाईफ विथ डिग्निटी वगैरे जे काही आहे तुमचा अधिकार वगैरे आर्टिकल अंडर 21मध्ये वगैरे देण्यात येणार आहे. ओके, मग त्या आर्टिकल 21मध्ये गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन नसता कामा नये असं सांगितलेलं आहे याच्यापूर्वीच. ओके, म्हणजे पहा, जे काही तुमचे मूलभूत हक्क वगैरे आहेत त्याला बेसिक धोका जर कोणापासून असेल तर ते स्टेटपासूनच असेल. ओके, मग अगदी तसंच होत आहे. आता या ज्या व्यक्तींनी वगैरे हे बिल वगैरे प्रस्ताव वगैरे ठेवलेला आहे त्यांनी पण तेच म्हटलं आहे की रिक्वायर्ड द गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. ओके, या पहा तुमचं म्हणजे जर बेसिकली जर आपण पुट्टास्वामी जजमेंट वगैरे जर पाहिलं 2017मध्ये राईट टू प्रायव्हसी आहे. ओके, राईट टू प्रायव्हसी तुमचा आर्टिकल 21मध्येच दिलेला आहे व आर्टिकल 21मध्येच आहे तुमचं मॅरेजचं ॲक्ट वगैरे जे काय, तुम्हाला ज्या व्यक्तीशी वगैरे लग्न वगैरे करायचं आहे काही, म्हणजे जे तुमचं पर्सनल वगैरे जे काही आहे ते सर्व आर्टिकल 21मध्ये वगैरे आहे. मग पहा, आर्टिकल 21 पर्सनल वगैरे जर असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन तसं कसं करू शकते. ओके, म्हणजे पहा ना तुम्ही, हे लगेच विरोधाभास आहे, इथंच पकडू शकतो कोर्ट. आता जर ही केस हायकोर्टामध्ये जर गेली तर अगदीच या एका गोष्टीमुळेच ही जी प्रस्ताव वगैरे त्यांनी मांडलेला होता किंवा जे ही बिल वगैरे येणार आहे ते अगदी तिथंच वगैरे कोलॅप्स वगैरे होऊ शकतं. ओके, आता मग यासाठी त्यांनी अगदीच विचार वगैरे करणं गरजेचं आहे किंवा मंथन वगैरे गरजेचं आहे. एका पॉईंटवरून मी त्याला अगदी खोललं की हे बिल वगैरे का गरजेचं आहे किंवा का नाही. आता त्यानंतर यांचं मत आहे की असं केल्याने, पॅरेंट्सची सिग्नेचर वगैरे मॅन्डेटरी केल्याने काय होणार आहे, तर अगदीच जे क्राईम रेट आहे ते 50% ड्रॉप आउट होईल. ओके, 50% ड्रॉप आउट होईल. कारण पहा, लव्ह मॅरेज केल्यामुळे जास्त म्हणजे अगदीच जास्त क्राईम वगैरे वाढत आहेत असं यांचं मत आहे. मग आता पहा, त्या पॉईंटला खोडण्यासाठी मी अगदीच एक डाटा वगैरे ठेवतोय जे की सेंट्रल गव्हर्नमेंटनेच दिलेला डाटा आहे तो. ओके, म्हणजे तो डाटा जर वाचल्यानंतर अगदीच तुम्हाला पण थोडंसं वाईट वाटेल किंवा अगदीच ते गरजेचं आहे, परंतु आपल्याकडे त्यावरती चर्चाच होत नाही. अगदीच NFHS म्हणजेच नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5. ओके, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 म्हणजेच 2019 ते 2021 दरम्यान हे करण्यात आलेलं सर्व्हे आहे. ओके, या सर्व्हेनुसार पहा आपल्याला काय आढळलं, तर 95% मॅरिड वुमन, 95% मॅरिड वुमन इन इंडिया इंड्युअर्ड सेक्शुअल व्हायलन्स अँड डोमेस्टिक व्हायलन्स. 95% ज्या मॅरिड वुमन आहेत ना सध्याला ते डोमेस्टिक व्हायलन्स, ओके, डोम व्हायलन्स त्यासोबतच सेक्शुअल व्हायलन्स याला बळी जातात. ओके, आज सध्याला 95% एवढ्या वुमन जे आहेत ते बळी जात आहेत. त्यानंतर पुढचा डेटा वाचा, 90% ऑफ धीस वुमन हॅव नेवर सॉट एनी हेल्प, इवन दोज हू सॉट हेल्प इट वॉज फ्रॉम फॅमिली बट नॉट लिगल सिस्टम. ओके, मग त्यानंतर 95% महिलांवरती काय आहे आज अत्याचार होत आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आणि सेक्शुअल व्हायलन्स वगैरे त्यांच्यावरती होतो. त्यानंतर यातील 90% महिलांनी काय केलेले आहेत, तर अगदीच म्हणजे 90% महिलांनी काय
हेल्पच घेतली नाही कोणाची. ओके, हेल्प इवन नॉट हेल्प, म्हणजे त्यांनी कोणाचीच मदत वगैरे घेतली नाही. जरी त्यांनी मदत घेतली आहे, म्हणजे ज्या महिलांनी वगैरे दुसऱ्या मदत वगैरे घेतली, त्यांनी कोणाची मदत घेतली आहे, फॅमिलीची मदत घेतली आहे फक्त. लीगल मदत वगैरे कोणीही यापैकी महिलेने वगैरे घेतलेली नाही आहे. ओके, त्यानंतर अगदी ह्या 2च डेटावर वगैरे भरपूर चर्चा वगैरे आता करू शकतो आपण. आता भरपूर त्यामध्ये डेटा वगैरे आहे, परंतु ते डेटा जर सांगायचं म्हटलं तर अगदीच व्हिडिओ वगैरे लेंथ खूप होईल. ओके, मग आता पहा, हा डेटा तुमच्या समोर आहे. मग आता या डेटानुसार आपण एक कन्सिडर वगैरे करू शकतो की म्हणजे जर पॅरेंट्सचं इंटरव्हेन्शन, आता हे जो आहे, आता हे लव्ह मॅरेजमुळे वगैरे झालं नाही, तर हे अरेंज मॅरेजमुळे आहे. व पॅरेंट्सचं इंटरव्हेन्शन आहे इथं 90% म्हणजे जे 90% महिला आहेत त्यांनी कुणाची हेल्प घेतली नाही. व जरी हेल्प घेतली तर फॅमिलीची हेल्प घेतली. व फॅमिलीची हेल्प घेतल्यानंतर पहा, अगदीच जे आपली म्हणजे ज्या समाजामध्ये आपल्या ज्या पद्धतीने नरेटिव्ह वगैरे आहे की असंच असतं, किंवा स्त्री जी असते, स्त्रियांना ते मॅनेज वगैरे करावं लागतं, असंच आपल्याला वगैरे इथं शिकवलं जातं. व पुरुष जे असतं ते डॉमिनेट आहे सोसायटीमध्ये. सध्याला आज पुरुष डॉमिनेटेडच आहे. ओके, मग त्यामुळे त्यांना शिकवलं जातं की ते सहन वगैरे करावं लागेल, किंवा चलता हे कल्चर आपल्याकडे तशा पद्धतीने आहे. त्यामुळे पहा, आता जर इथं तुम्ही पॅरेंट्सचं कल्चर म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इथं पॅरेंट्सची सिग्नेचर वगैरे जर तुम्ही मॅन्डेटरी केली, कशासाठी तर 50% क्राईम रेट वगैरे जर कमी होणार आहे त्यामुळे. तर पहा, इथं 95% वुमनवरती काय होत आहे, अत्याचार होत आहे. मग त्याचं काय करणार आहे? ओके, याबद्दल कुणी सांगितलेलं आहे का? किंवा 95% हे वुमन सर्व्हे दिलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा डाटा आहे. ओके, मग पहा, 95% डोमेस्टिक व्हायलन्स आणि सेक्शुअल व्हायलन्सबद्दल वगैरे कोणी बोलत आहे का? पहा, आता लव्ह मॅरेज वगैरे करणं म्हणजे त्याच्या विरोधात किंवा त्याच्या सहमती वगैरे त्याबद्दल बोलत नाही आहे मी, परंतु यांनी जे पॉईंट ठेवला की 50% आपल्याला क्राईम रेट वगैरे रिड्यूस करता येईल. मग पहा, ज्या म्हणजे पॅरेंट्सच कन्सेंटवरून वगैरे यांचं जे मॅरेज वगैरे झालं होतं, म्हणजे 100% महिलांचं काय पूर्वी हे झालेलं होतं, म्हणजे मॅरेज अगदीच पॅरेंटच्या कन्सेंटवरूनच वगैरे झालेलं होतं, बरोबर. मग पहा, पॅरेंटच्या कन्सेंटवरून जरी मॅरेज झालेलं असलं तरी 95% ज्या वुमन आहेत त्या डोमेस्टिक व्हायलन्स आणि सेक्शुअल व्हायलन्समधून सध्याला गुजरत आहेत. मग त्याबद्दल काय करायचं, म्हणजे हे जे त्यांनी त्यांनी जो प्रस्ताव वगैरे मांडलेला आहे तो अगदी योग्य आहे का अयोग्य आहे, आता हा डिबेट मी तुमच्यावर सोपवतोय. कारण पहा, अगदीच इथं डाटा मी दिलेला आहे व रिक्वायर्ड द गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन वगैरे हे सर्व काही जे कोणत्या गोष्टी वगैरे आहेत ते सर्वस्वी तुम्हाला मी खोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, की त्यांनी जे पॉईंट ठेवलेले आहेत हे सर्व मी खोडलेले आहेत पॉईंट. ओके, म्हणजे त्यांचे जे पॉईंट आहेत ते आपण अगदी खोडलेले आहेत. मग आता याचं म्हणजे तुम्हाला काय तुमचं मत वगैरे काय आहे, आता हे सर्वच मी तुमच्यावर ठेवतोय. आता त्यानंतर आणखीन पुढे चला. आता आणखीन एक न्यूज आलेली आहे पहा, हे सर्व जे आहेत ते इंटरलिंक करण्याचा प्रयत्न करत चला तुम्ही. ओके, आता हे आजचे एडिटोरियल तर काही कामाचे नाही आहेत पहा. ओके, त्याला स्किप केलं तरी चालेल, कारण हे दुसऱ्या न्यूजच आपला म्हणजे अगदी गरजेचे आहेत व त्यामध्येच व्हिडिओ वगैरे जाईल आपला. तर पहा, आता आणखीन एक न्यूज आहे की सुप्रीम कोर्ट हिअर पिटिशन सिकिंग टू क्रिमिनलाइज मॅरिटल रेप. पहा, एक्सेप्शन 2 section 375 of the IPC decriminalize marital rape and hold that sexual intercourse by a man with his own wife who is not under 18 without her consent is not rape. आता पहा, आता इथे 95% वगैरे जो काही डाटा वगैरे जो दिला आपण ते बेसिकली तो तिथे राहू द्या. आता त्यानंतर आता पुढे या. आता आपण जे समाजात स्त्रीचं स्थान वगैरे आहे, ओके, त्याबद्दल थोडंसं चर्चा करूयात. तर पहा, मॅरिटल रेप याची पिटिशन वगैरे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे व सुप्रीम कोर्ट यावरती सुनावणी वगैरे चालू करणार आहे, बरोबर. मग पहा, आता जे समाजातील स्त्रियाचं स्थान वगैरे आहे ते कशा पद्धतीने आहे. आता डोमेस्टिक व्हायलन्स आणि सेक्शुअल व्हायलन्स याच्या केस आपल्याला 95% महिलांवरती वगैरे अत्याचार होतं, हे मी डाटा तुम्हाला दिलेला आहे. मग पहा, या डाटावरून आपल्याला काय सांगता येतं की अगदीच महिलांना आज देखील त्यांच्या शरीराचे म्हणजे स्वतःच्या शरीराचे वगैरे अधिकार नाही आहेत. म्हणजे पहा, विवाह झाला म्हणजे सर्वस्वी पुरुषांवर म्हणजे ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ वुमन. आता पहा, तुम्ही इंस्टाग्रामचे वगैरे म्हणजे कधी पण तुम्ही इंस्टाग्रामचे वगैरे रील्स वगैरे जर पाहत असाल तर त्यामध्ये ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ वुमन केलेलं असतं. म्हणजे अगदीच तुला काही येत नाही, किंवा अगदीच म्हणजे स्कूटीचंच उदाहरण वगैरे घ्या की कशा पद्धतीने त्या चालवतात वगैरे, म्हणजे त्यांना आपण कमी लेखतो, हा एक बेसिकली तिथं प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे जर कदाचित ते इंटेलेक्च्युअल डिबेट आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर, परंतु तुम्ही अगदीच इंस्टाग्रामचे वगैरे रील पहा. आता अगदीच जर आपल्या व्हिडिओमधील पण काही महिला वगैरे ते पाहत असतील, आता तसं कदाचित ते नसतं तरी देखील आपण काय करतो, वुमेनला सप्रेस वगैरे करतो, त्यांचं माइंड वगैरे कंट्रोल करतो. आता अगदीच तुम्ही पाहिलं असाल की म्हणजे
काही डिबेट वगैरे येतात किंवा काही अगदी जोकमध्ये वगैरे सांगितलं जातं की एवढ्या वुमन वगैरे टॉपर आहेत, मग त्या वुमन टॉपर असताना सायंटिस्ट वगैरे का नाहीत, असा तुम्ही पण अगदी जोक वगैरे वाचलेला असेल. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, पुढे गेल्यानंतर पहा, इंस्टाग्राम असू द्या किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असू द्या, त्यांना काय केलं, ऑब्जेक्टिव्हिफिकेशन ऑफ वुमन वगैरे करून त्यांना समाजामध्ये कंट्रोल वगैरे करण्याचं काम केलं जातं. ओके, वुमनला कंट्रोल करण्याचं काम वगैरे जे काही इंटेलेक्च्युअल वगैरे जी पब्लिक वगैरे आहे किंवा जे आपले इंस्टाग्राम रील्स, त्यानंतर जे सिरियल्स, ओके, जे सिरियल्समधून वगैरे जे नरेटिव्ह वगैरे आहे त्या पद्धतीने वगैरे महिलांना कंट्रोल केलं जातं. त्यामुळे पहा, आज महिला जरी वर्गातील टॉपर वगैरे असतील तरी त्यांना सायंटिस्ट वगैरे, त्यांना तिथंपर्यंत जाताना वगैरे त्यांना त्या अडचणी वगैरे फेस कराव्या लागतात. ओके, किंवा तुम्ही पहा ना, त्यांना स्वतःच्या शरीराचा अधिकार नाही आहे, म्हणजे आपण तिथं बोलू शकत नाही पुढे जाऊन. त्यानंतर पहा, अगदी याच्या पुढे जर गेल्यानंतर जर तुम्हाला जर शक्य झालं तर पहा, 75 वर्ष आज भारत स्वतंत्र होऊन झाली तरी देखील आपल्याकडे काय आहे तर अगदीच म्हणजे जे महिलाचं जे अभ्रक वगैरे असतं त्यांना म्हणजे भ्रण हत्या वगैरे जे आपण काही म्हणतो, ओके, ते आहे. म्हणजे काय, इथं सवाल कशाचा आहे तर महिलांच्या अस्तित्वाचाच इथं प्रश्न निर्माण होतोय. ओके, म्हणजे आपण जे काही बोलतो की आपण महिलांसाठी एवढे काही गोष्टी वगैरे केलेल्या, परंतु पहा आता ते म्हणजे एक ते बेस्ट झालं जे की आपण जे सेक्स डिटर्मिनेशन वगैरे जे टेस्ट वगैरे जे होत्या पूर्वी त्या बंद झाल्या, ते अगदी बेस्ट झालं. अन्यथा महिलांचं अस्तित्वाचा इथं प्रश्न निर्माण झाला असता. ओके, बेसिकली ह्या सर्व डाटानुसार वगैरे जर तुम्ही विचार केला तर हाच प्रॉब्लेम वगैरे दिसून येतो की महिलांच्या दुसऱ्या गोष्टीचा वगैरे प्रॉब्लेम नव्हता तर महिलांच्या अस्तित्वाचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. ओके, कारण पहा, अगदीच ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ वुमन घ्या किंवा त्यांच्या स्वतःच्या शरीराचा त्यांना अधिकार नाही आहे, किंवा अगदीच आपण जे मूल आहे त्यांनाच आपण मारून टाकत होतो, म्हणजे जी जर मुलगी जर असेल तर त्यांना आपण तिथंच मारून वगैरे टाकत होतो. म्हणजे हे काय आहे तर महिलांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता, म्हणजे एवढं स्ट्रगल वगैरे त्यांना करावं लागतंय. मग यासाठी पहा, जर अशा पद्धतीने आपण जर लव्ह मॅरेज वगैरे जर त्याबद्दल, आता अगदीच याच्यापूर्वी पण मी म्हटलं की लव्ह मॅरेजबद्दल वगैरे मला त्याबद्दल आपत्ती वगैरे नाही आहे, परंतु गव्हर्नमेंट जे आहे, गव्हर्नमेंटचं वगैरे जर काम केलं तर ते अगदी बेटर राहील. कारण पहा, आज जर आता त्यांनी जर कायदा करून वगैरे जर ते घेऊन आले, हायकोर्टामध्ये घेऊन आले, हायकोर्टामध्ये तिथं व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 21चं होतं. ओके, त्यानंतर अगदीच NFSचा डाटा जर वगैरे जर त्यांनी जर ठेवला, ओके, म्हणजे NFSचा डाटा वगैरे जर ठेवला व त्यांनी जर म्हटलं की 50% क्राईम रेट वगैरे रिड्यूस होईल जर आम्ही लव्ह मॅरेज वगैरे हे केलं व पॅरेंट्सचं कंसेंट वगैरे जर दिलं, परंतु तसं होणारच नाही आहे. त्यासाठी पहा, अगदीच एक सुंदर लेख वगैरे लिहिलेला आहे मी, जर शक्य झालं तर तुम्ही ते वाचू शकता. म्हणजे अगदी वेबसाईटवरती आल्यानंतर पहा, pawanileva.com ही वेबसाईटवरती या. इथे आल्यानंतर पहा, सोशल इश्यूजवरती क्लिक करा तुम्ही. ओके, सोशल इश्यूजवरती वगैरे क्लिक केल्यानंतर पहा, इथे तुम्हाला मॅरिटल रेप यावरती तुम्हाला वाचायचा आहे. हा जो लेख आहे तुम्ही हे लेख वगैरे वाचू शकता. ओके, आता म्हणजे मी याबद्दल भरपूर लिहिणार होतो, परंतु सध्याला माझं पण टाईम कन्सेंट वगैरे आहे, त्यामुळे मला लिहिता येत नाही आहे. आता यामध्ये मी जे काही पॉईंट आहेत ते सर्व तुम्हाला म्हणजे देण्याचा वगैरे प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आणखी तुम्हाला जास्त डिटेल वगैरे समजून येईल की मॅरिटल रेप वगैरे कन्सेप्ट काय आहे व यानुसार महिलांना ते अधिकार वगैरे गरजेचे का आहेत सध्याला. ओके, कारण पहा, अशा पद्धतीने आपण जर म्हटलं की फक्त महिलांना 50% आरक्षण वगैरे ST बसमध्ये वगैरे दिलं तर इक्वॅलिटी वगैरे येत नाही, किंवा फक्त 50% आरक्षण वगैरे जर दिलं तुम्ही, म्हणजे अन्य सीटमध्ये वगैरे किंवा पार्लमेंटमध्ये जरी दिलात तुम्ही तशा पद्धतीने आरक्षण वगैरे, तरी तुमचं पहा जे इक्वॅलिटी आहे समाजात तशा पद्धतीने येणार नाही. परंतु तुम्हाला काय करावं लागेल, हे जे इंस्टाग्राम रील्स वगैरे जे काही आहेत यामध्ये जे ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ वुमन वगैरे केलं जातं ते आपल्याला तिथून बदलावं लागेल. ओके, इथून सर्व काही जे काही आहे, जे समाजातील विचार वगैरे आहेत ते बदलावे लागतील. मग तेव्हा कुठे जाऊन आपल्याला समाजामध्ये इक्वॅलिटी वगैरे प्रस्थापित झालेली आपल्याला दिसेल. ओके, तोपर्यंत तरी हे अगदीच अबाधित असेल किंवा अगदीच याबद्दल त्याची संकल्पनाच आपण करू शकत नाही, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. ओके, आता अगदीच याबद्दल मी बोलायला तर भरपूर काही बोलू शकेल, किंवा अगदीच काही जणांचे आता माझ्यासोबत तर विचार पटले नसतील. ओके, आता अगदीच माझ्या क्लासमेटचे पण विचार माझ्यासोबत पटत नाहीत, त्याबद्दल मी तुमचं जर विचार तशा पद्धतीने जर नसतील तर प्लीज म्हणजे तर त्याबद्दल मी क्षमस्व. परंतु तुम्हाला UPSC किंवा MPSC वगैरे जर द्यायची असेल व तुम्हाला जर प्रशासनामध्ये जर अधिकारी वगैरे बनायचं असेल तर पहा, तुमचे व्हिजन वगैरे तर अगदीच क्लिअर वगैरे असणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही म्हणजे अगदीच त्याबद्दल मी बोलू नये, त्याबद्दल जाऊ द्यात. तर अशा पद्धतीने आज आय थिंक आपण इथं थांबलं तरी चालेल. ओके, याबद्दल काही शंका, काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.